तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गणन्ति ये भूरिदा जना। साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता या दोन ग्रंथांचं चिंतन करीत आहोत. ग्रंथ कशासाठी असतात? जर ते सद्ग्रंथ असतील तर आपली सद्गती होते. गती म्हणजे परिणाम, रिझल्ट. आपण जर सत्विषयाला आथळलं, आपल्या क्रियेचा, कर्माचा, चिंतनाचा विषय जर सत असेल तर आपण काय हो? सत हो. असतापासून आपलं रक्षण होईल आहे. म्हणून सद्ग्रंथांचं आपण काय करतो? अध्ययन करतो, त्याचं चिंतन करतो, वाचतो, अभ्यास करतो. त्याने काय होतं? आपली दुर्गती होत नाही. अध्येष्यते चय इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः. हा भगवद्गीतेचा श्लोक आहे की नाही? भगवंत म्हणतात अर्जुनाला, आमच्या दोघांमधलं जे बोलणं आहे, संवाद म्हणजे बोलणं, कॉन्व्हर्सेशन. इथे अर्जुनही बोलतो आणि कृष्णही बोलतो. दोघांमधनं बोलणं जे आहे तो संवाद आहे. सम्यक वाद म्हणजे भांडण करत नाही. ते येऊ शकतं. दोघं जर आले एका ठिकाणी, आधी छान चालू आहे, पण हळूहळू काहीतरी मतभेद होतात. याला राग येतो, त्याला राग येतो आणि दोघं भांडतात आणि मग तुझं पुन्हा जन्मभर तोंड नाही बघणार नाही असं म्हणतात. याला आपण संवाद म्हणत नाही, याला आपण भांडण म्हणतो, तंटा म्हणतो. भांडण, तंटा की नाही? ज्याच्यामध्ये जोडले जात नाही तर तोडले जातो आपण. नाही, जेव्हा आपण दोघं म्हणा, चार म्हणा किंवा किती लोक म्हणा एकत्र येतो तर त्यांच्यामधलं जे सख्य आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, ज्याला आपण प्रेम म्हणून म्हणतो, तर ते काय वाढली पाहिजे, उलटं नाही झालं पाहिजे. म्हणून त्याला म्हटलं आहे धर्म्यं संवादमावयोः. ते धर्मी आहे म्हणजे उचित आहे, अनुचित नाही आहे. संवाद जो आहे, संवादाचा विषय जो आहे हा उचित आहे, योग्य तो आहे. कारण काय, नेहमीच आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने एकमेकांशी संपर्क ठेवावा लागतो, एकमेकांशी बोलावं लागतं, एकमेकांशी चर्चा करावी लागते. आणि असं पुष्कळदा होतं की सुरुवात तर छान होते, हळूहळू अटीतटीला लोक येतात आणि मग त्याला वितंडवाद म्हणतात. त्याचे वादाचे प्रकार आहे, वाद, विवाद, तंटा, वितंड असे बरेचसे प्रकार आहे. मग ते काही सुखाची गोष्ट राहत नाही, दुःखदायी होते. आपल्याला दुःख होतं, आपण एकमेकांचे वैरी बनतो. तिथे गीतेमध्ये द्वेष शब्द आहे की नाही?
आपण एकमेकांचा द्वेष करणारे होतो. कसं व्हायला पाहिजे? एकमेकांच्या जवळ यायला पाहिजे. सगळ्यांचीच मतं सगळ्या वेळी जुळतात असं काही नाही आहे. कारण आपली मतं आपण वेगवेगळ्या बाबींमुळे बनलेली असतात. अर्जुनाचं मन एका प्रकारचं होतं, भगवंताचं मन एका प्रकारचं होतं. दोघे एका ठिकाणी बसले. भगवान कृष्ण रथाचे सारथी झाले. अर्जुन रथी झाला, म्हणजे युद्ध करणारा योद्धा झाला. दोघांच्या भूमिका स्पष्ट आहे की एकाने रथ हाकायचा आणि दुसऱ्याने युद्ध करायचं. जो रथ हाकणारा तो युद्ध करू शकणार नाही आणि युद्ध करू शकणारा तो रथ हाकू शकणार नाही. काही वेळी कृष्णाने युद्धामध्ये डायरेक्ट भाग घेतलेला आहे कृष्णाचं अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी. युद्धाचा नियम असतो त्या काळाच्या, अजूनही जवळपास तसंच म्हणता येईल आहे की जो सारथी आहे त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी योद्ध्याची असते. कारण तो युद्ध करत नसतो. त्याच्या हातात स्तोत्र वेत्रैक पाण आहे असं वर्णन आहे. त्याच्या हातामध्ये चाबूक आणि लगाम असतात. म्हणजे दोन्ही हात बिझी आहे. त्याला घोड्याला चालवायचं आहे, त्याला घोड्याला कंट्रोल करायचं आहे. तो कसं काय युद्ध करणार की नाही? म्हणून त्याची जबाबदारी, त्याचं तो मरू नये याची जबाबदारी योद्ध्याची आहे. आणि योद्ध्याला नीट मार्गदर्शन करणं वेळोवेळी की बाबा असं आहे, असं आहे, तो असं कर तसं कर, हे काम सारथ्याचं असतं. म्हणून महाभारतामध्ये आता कृष्णाची भूमिका फारच अद्भुत होती आहे की नाही. त्यांनी अक्षरशः कृष्णाला मरू दिलं, अर्जुनाला मरू दिलं नाही. अगदी शुअर मेला असता. ते सगळ्या आपल्या हातात छातीवर त्यांनी आघात सोसले. अशा खूपशा घटना आहेत महाभारताच्या 18 दिवसांच्या युद्धामध्ये की नाही. तो स्वतः उभा झाला आणि स्वतःच्या छातीवर त्यांनी घेतलं. नाही तर अर्जुन गेला होता त्या दिवशी. कर्ण आणि अर्जुनाच्या वेळी तर त्यांनी 2-3दा वाचवलं. भीष्माच्या वेळी तो स्वतः उतरला रथावरून, भीष्मावर चालून गेलेत. ते काय रथाचं काम नाही आहे. परंतु हा जो रथी होता, सारथी होता, हा साधा सारथी नव्हता. हा प्रत्यक्ष भगवंत होता. सख्य भक्ती. अर्जुना त्यांचा भक्त भगवंताचा. आणि म्हणून मित्रसुद्धा, मित्राचं रक्षण करणं आणि युद्ध जिंकून देणं, या पांडवांना कोणत्याही प्रकारे युद्ध जिंकून देणं. कारण पांडवांचा पक्ष हा सत्याचा पक्ष होता, धर्माचा पक्ष होता. श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे असं आहे ते पुष्पिका म्हणतात. जे शेवटी त्याला पुष्पिका म्हणतात. त्याला काय म्हणतात? कृष्णार्जुन संवादे. याच्यात ब्रह्मविद्या आहे आणि योगशास्त्र आहे. ब्रह्मविद्या म्हणजे तुम्ही मुक्त करणारी विद्या. ब्रह्म म्हणजे काय? अनादि अविनाशी अनंत असं ते तत्त्व आहे की नाही. ज्याला प्रारंभ नाही, ज्याला शेवट नाही, ज्याला मृत्यू नाही, त्याला जन्म नाही, असं तत्त्व आहे. त्याविषयी जेव्हा सांगितलं जातं तेव्हाही तुम्ही तसेच होता. तुम्ही ज्याचं चिंतन करणार तसे तुम्ही होणार. नाही, तुमच्या चिंतनाचा विषय, तुमचा अध्ययनाचा विषय जसा असेल तसे तुम्ही होणार. म्हणून तिथे म्हटलं आहे ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. तुम्ही कर्म तर करणार, परंतु ती कर्म केल्यानंतर देवाची पूजा होते की आणखीच काहीतरी होतं, ते म्हटलं आहे की माझी तू पूजा करतो आहेस. ज्ञानयज्ञानी तू माझी पूजा करतो आहेस. म्हणजे हा संवाद आहे. एक जण बोलतो, एक जण ऐकतो. अर्जुन कधी बोलतो, कधी भगवान कृष्ण बोलतात. म्हणून तो संवाद आहे. पण संवादाचा विषय अधर्म्य नाही आहे, धर्म्य आहे. म्हणजे ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे.
धर्मात अनुपेतम म्हणजे धर्माने धर्म विषयाने भरलेला आहे. त्याच्यामध्ये अनुचित मनाला दूषित करणारं खराब करणारं असं काहीच नाही आहे. सगळंच्या सगळं धर्म्य म्हणतात. धर्म्य म्हणतात धर्म्यम संवाद मावयोः. द्विवचन आहे, दोन आहेत म्हणून द्विवचन आहे. संवाद मावयोः. नाही, आमच्या दोघांमधला अर्जुना संवाद जो आहे हा संवाद त्यात काही अनुचित नाही आहे, अयुक्त नाही आहे. म्हणजे युक्ती म्हणजे न्यायबुद्धी, त्याला युक्ती म्हणतात. लॉजिक आपण ज्याला म्हणतो. तर्काला सोडून काही नाही आहे. नाही तर चांगलं बोलणं आहे पण तर्काला सोडून आहे ते, पण ते चांगलं नाही आहे. त्याचा परिणाम चांगला होणार नाही, योग्य होणार, जसा व्हायला पाहिजे तसा होणार नाही. मग ते युक्तियुक्त पाहिजे, म्हणजे तर्काला धरून पाहिजे. नाही तर तुम्हाला पटलं आज, नंतर म्हणता अरे चुकीचं होतं, असं नाही. ते नेहमीच तुम्हाला वाटलं पाहिजे योग्य आहे, युक्तियुक्त आहे, तर्कहीन नाही आहे, तर्काला धरून आहे. म्हणून त्याचं अध्ययन करायचं असतं. जर योग्य तो परिणाम घडून यायचा असेल, नाही आता तिथे योग्य तो परिणाम सांगितला नाही आहे, पण तो त्याच्यात आला आहे. कारण पूर्ण गीताच ती झालेली आहे. गीताच तुम्हाला सांगते की तुम्ही काय होणार. तुम्हाला ब्रह्मविद्या कशाला सांगितली जाते? विद्या काय फक्त ब्रह्मविद्याच आहे काय? जगामध्ये असंख्य विद्याशाखा आहे. म्हणजे शाखेमध्येच उपशाखा असंख्य आहे. जसं आता वैद्यकीय शाखा आहे, वैद्यकीय म्हणजे एकच झाला, पण त्याच्यामध्ये असंख्य शाखा आहेत की नाही. तंत्रज्ञान आहे, त्याच्यामध्ये असंख्य शाखा आहेत. तसंच ज्ञानाच्या असंख्य शाखा आहेत. आणि ती शाखा ती डेव्हलप होते त्याच्यापणे. पूर्वी डॉक्टर एकच असायचे, फॅमिली डॉक्टरला सगळंच करायचे, डोळे तपासायचे, दात तपासायचे, सगळंच. आज प्रत्येक शाखेचे वेगवेगळे डॉक्टर असतात, कारण ते विस्तारित झालेलं आहे की नाही. तसं ज्ञानाच्या अनंत शाखा आहेत, ज्या आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयोगी कार्य करतात, आपले अत्यंत उपयोगाचे असतात. पण ही ब्रह्मविद्या आहे की नाही. आणि त्या कशा जीवनात येतील आहे, त्याच्यामुळे माणूस धन्य होईल आहे की नाही. माणूस हा परिपूर्ण होईल आहे. त्याच्यातले दोष सगळे निघून जातील, निर्दोष होईल आहे. आणि तो जन्म घेतल्याचं त्याचं सार्थक होईल आहे की नाही. ते श्लोक आहे की त्याची आई धन्य आहे, वडील धन्य आहे की नाही, की ज्याने आपलं जीवन कृतार्थ करून घेतलेलं आहे की नाही. त्याचे इकडले 7 जन्म धन्य झाले आणि तिकडले 7 जन्म धन्य, असं शास्त्र सांगतं. एक जण चांगला माणूस निघाला की नाही, तो उद्धार करतो. इकडल्या 7 पिढ्यांचा उद्धार करतो आणि तिकडल्या 7 पिढ्यांचा उद्धार करतो. एवढं महत्त्व असतं ते. एक जण स्वतःचा उद्धार करू शकतो इतक्या लोकांचा. तर एक शिवाजी महाराज झाले, किती झाले? 100 झालेत काय? एकच झाले, पण त्यांनी केवढं मोठं काम केलं बघा. एकच माणूस केवढं मोठं काम करतो. विवेकानंद एकच झाले आहे की नाही, पण त्यांनी एका विवेकानंदाने किती काम केलं बघा. असे एकच माणूस हो. कृष्ण एकच होतं, त्यांनी गीता लिहिली, अजूनही गीतेचं अध्ययन चालूच आहे. आणि किती तुम्ही अध्ययन केलं तरी काही ते असं म्हणता येत नाही झाला, त्याच्या पुढे काही नाही. असे महापुरुष जन्माला येतात की नाही. ते सगळ्या जगाचा उद्धार करतात. ज्याला जगतोद्धारक म्हणतात, जगद्गुरू म्हणतात. ते जगाला शिकवतात. आपलं कोणी ऐकत नाही, एक जण ऐकत नाही आपलं, त्यांना जगाचे सगळे लोक ऐकतात. म्हणून त्याला म्हटलं आहे ज्ञानयज्ञ म्हटलं आहे. हे ज्ञानयज्ञ आहे. आताच आमचं सकाळी जपयज्ञ झाला की नाही. गीतेच्या 10व्या अध्यायात यज्ञानां जपयज्ञोस्मी. सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे की नाही. द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्व कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते.
असं म्हटलं की नाही. सगळ्या यज्ञांमध्ये की नाही 2 प्रकारचे यज्ञ असतात. एक द्रव्यमयात यज्ञात आणि एक द्रव्याने जो यज्ञ केला जातो, जिथे पुष्कळ अशी वस्तू लागतात, पैसे लागतात, लोक लागतात, संसाधन लागतात, तो एक द्रव्य असतो. त्याला द्रव्यमयात यज्ञात म्हटलं आहे गीतेमध्ये, आहे की नाही. खूप मोठी योजना करावी लागते. आणि एक आहे ज्ञानयज्ञ. हा ज्ञानयज्ञ आहे की नाही. इथे काहीच तयारी नाही आहे. एक माईक, मी बसलो आहे, तुम्ही ऐकतात खुर्च्यात, तुम्ही हालचाल करत नाही, मी हालचाल करत नाही, मी फक्त बोलतो, तुमचे कान उघडे आहे, माझं तोंड उघडं आहे की नाही. द्रव्यमयात यज्ञ, अज्ञान यज्ञ आहे. तुम्हालाही फक्त बसण्याचे कष्ट आहेत आणि ऐकण्याचे कष्ट आहेत. ते कमी कष्ट नाही आहेत ऐकण्याचे, म्हणजे आहे की नाही. ते कष्टकारकच आहे की नाही. लोक इकडे तिकडे पळून जातात, आहे की नाही. बसलेले लोक उठून जातात की नाही. आणि बोलणाऱ्याला थोडेफार कष्ट होतातच, आहे की नाही. हा ज्ञानयज्ञ आहे, म्हणजे विचारांची देवाणघेवाण आहे, ज्ञानाची देवाणघेवाण आहे, म्हणून त्याला ज्ञान म्हणतात. पण हा श्रेष्ठ कर्म द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञपर्यंत, यापेक्षा हा श्रेष्ठ आहे की नाही. तुम्ही काही करत नाही, मी काही करत नाही, पण हा सगळ्या यज्ञात श्रेष्ठ आहे. जसं जपयज्ञात आहे, तुम्ही कोणीच करत नाही, नुसतंच आपण बसलेलो असतो, की नाही. म्हणजे यज्ञाचे जवळ 25 प्रकार आहेत 4थ्या अध्यायामध्ये. त्याचं नाव आहे ज्ञानयोग. इतक्या मग शेवटीला आहे सर्व द्रव्यमयात यज्ञ ज्ञानयज्ञपर्यंत. बसं का अर्जुन, असं का सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अरे अर्जुन, ते धावपळ करून, इतकी मोठी यज्ञ करून, मोठे मोठे आयोजनं करून, आहे की नाही, जे फळ मिळतं ज्याची अपेक्षा असते त्यापेक्षा कितीतरी पटीने पण नुसतं तुम्ही ऐकल्याने मिळतं, श्रवणाने मिळतं पुण्य, की नाही. म्हणून ते त्याच्यानंतर जो श्लोक आहे तो की शृणुयाद पियो नरः. हां, तुम्ही नुसतं शृणुयाद, नुसतं जरी तुम्ही ऐकलं, अपी म्हणजे नुसतं, शुद्ध आपण म्हणतो नुसतं, फक्त. त्यांनाही भगवंताने ते शब्द वापरावे लागले, कारण शेवटी काही तर आपल्याच भाषेत बोलणार ना, तरच आपल्याला समजणार. त्याला काय करणार म्हणतात. तुम्ही नुसतं जरी ऐकलं, शृणुयाद अपि, मी फक्त तुम्ही ऐकणारे जरी असले, नरहा म्हटलं आहे, म्हणजे सामान्य नाम आहे, ते कॉमन नाव नाही. म्हणजे कोणी, नर म्हणजे कोणी, तिथं कोणताही भेद नाही. इथला आहे की तिथला आहे, ही आहे की तो आहे, असं काहीच नाही. जो कोणी मनुष्य शरीरधारी असेल तो शृणुयाद अपि यो नरः. नुसतं तो मनुष्य आहे, कारण मनुष्यच ऐकणार ना, आहे की नाही. नाही तर बाकीच्याने ऐकून काही फायदा नाही. इथे गाय बसेल, कबूतर बसला असेल, चिमण्या बसल्या असेल, त्या त्यांचे कानावर द्या, त्यांना काही त्याचा उपयोग नाही. मनुष्याला उपयोग आहे, कारण काय, त्याचा परिणाम त्याच्यावर होतो, तो विचार करू शकतो. ऐकल्याचा परिणाम त्याच्यावर होतो, त्याचं मन बदलू शकतो, त्याचं जीवन बदलू शकतो, त्याचे संस्कार बदलू शकतात, की नाही. शृणुयाद अपि यो नरः. त्याचं पण खूप फळ आहे. त्याचं फळ किती आहे बघा. हे आपल्याला वाटतं फक्त काय, नुसतं फक्त हे शब्द आपण वापरतो, पण त्या फक्त ते शब्द वापरायला नको, पण आपण वापरतो. इथे वापरलेलं आहे की नाही, कारण फक्त नसतं ते, पण वापरतात. शृणुयाद अपि यो नरः, की नाही. श्रद्धावान अनसूयश्चो शृणुयाद अपि यो. तुम्ही फक्त 2 गणेश, तुम्ही श्रद्धावान व्हा, नुसतं ऐकू नका. आणि दुसरं म्हणजे अनसूयश्च, की नाही, दोष काढू नका. असूया, आपल्यामध्ये असूया असते, म्हणून गीतेमध्ये अर्जुनाला तू अनसूय म्हटलं आहे. इथे म्हटलं आहे तुमच्यात असूया असली तर आपण काही होत नाही. आपलं मन काय होतं, निगेटिव्ह होतं. नाही, आपण ऐकतो, गीता ऐकतो, परंतु वाटते असूया आहे. असूया म्हणजे मत्सर, आहे की नाही. मत्सर. आपण कोणालाही किंमत देऊ इच्छित नाही, विचारांना नाही, ज्ञानांना नाही, लोकांना नाही, कोणालाही किंमत देऊ इच्छित नाही. याचं कारण काय, मी कमी आहे काय, की मी दुसऱ्याला किंमत दिली की माझी किंमत कमी झाली आहे, की नाही, असं आपल्याला वाटतं. त्याच्यामुळे आज
नेहमीच आहे तो भाव खूप असतो माणसामध्ये, अहंकार ज्याला म्हणतो आपण, आहे की नाही. पण तुझ्यात अर्जुना तो भाव नाही आहे. गीतेमध्ये 3-4दा आलेले आहे, इथे आलेले पुन्हा. अनसूयवे श्रद्धावान अनसूयष्टो. तिथं असूया कशाला? असूया म्हणजे हिंसा. ते व्हायलन्स आहे, ते हिंसा आहे. स्वामींनी म्हटलं आहे विवेकानंदांनी की दुसऱ्याचं, तुमच्या शत्रूचं जरी अद्वेष्टा सर्वभूतानाम, तुमचा पक्का शत्रू आहे, तुमचं अहित करतो आहे, पण तुम्ही त्याचीसुद्धा असूया करत नाही, त्याचं भलं व्हावं असं म्हणतात, तो अहिंसक आहे. तुम्ही कोणालाही समोर येऊ देत नाही, कोणालाही मोठं होऊ देत नाही. कोणी आम्हीच कोण्युष्य सदृशो मया, माझ्यासारखा दुसरा कोण आहे असं म्हणतो, त्याला तामसिक संपदा म्हटलं आहे गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये. तर हा म्हणतो नाही नाही, विवेकानंद म्हणतात माझ्यासारखेपेक्षा कितीतरी श्रेष्ठ विवेकानंद आहे. आता येतील पुढच्या काळामध्ये असे हजारो विवेकानंद येतील, आहे की नाही, माझ्यापेक्षा मोठे होतील. त्याला म्हणतात अहिंसक वृत्ती. नाही तर मीच एक मोठा आहे, माझ्यापेक्षा कोणीही मोठा होऊ नये, सगळ्यांना छोटं करून टाकतो मी, आहे की नाही. मोठी लोक कधी कोणाला छोटं करत नसतात, आणि खरी मोठी लोक असतात ते दुसऱ्यांना मोठं करत असतात. ती अहिंसक वृत्ती आहे की नाही. त्याच्यामध्ये ती मत्सराचा, अहिंसा म्हणजे मत्सराचा अभाव असं त्यांनी म्हटलं आहे भक्तियोगामध्ये, आहे की नाही. व्हायलन्स नको, हिंसा नको. माणसाची मनं हिंसक असतात की नाही, कारण ते मत्सरी असतात. दुर्योधन अत्यंत मत्सरी होता, त्याला पांडवांचं अस्तित्वच मान्य नव्हतं. पांडव आमच्यात नकोच, तिकडे जंगलात राहू द्या दूर, ठीक आहे. तिथेही तो गेला त्यांना त्रास द्यायला. आता बाबा तू इथे आहे, तिथेही त्यांना त्रास द्यायला गेला. म्हणजे पांडवांचं अस्तित्व त्याला मान्यच नाही आहे. याला म्हणतात हिंसक वृत्ती. ती खरी हिंसा आहे. अहिंसा म्हणजे तुमच्यात मत्सर नाही. महात्मा म्हणजे काय? महात्मा शब्दाचा अर्थ अक्षुद्र बुद्धी. ही तुमचं मन, तुमचे विचार हे क्षुद्र नाही आहे, नीच नाही, खालच्या कोटीचे नाही आहे, व्यापक आहे, मोठे आहेत, महान आहे, उदात्त आहे. ती उदात्तता ही अर्जुनामध्ये आहे, कृष्णामध्ये आहे नाही. म्हणून 2 शब्दांचा श्रद्धा पाहिजे आणि अनसूयस्व पाहिजे, असूया नको नाही. आपल्याला दिसतं स्वामी म्हणजे मोठी मोठी म्हणणारे लोक त्याच्यातच आहे. ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी अगदी मत्सराने भरलेली असतात. आपली उदाहरणं खूप आहे इतिहासामध्ये की नाही. राजकारणात तर खूप असतात, राजकारणात लोक फार मत्सरी असतात, आहे की नाही. दुसऱ्याला नष्ट करणं हाच एक मार्ग आहे, स्वतःचं स्थान पक्क करणं, आहे की नाही. तुम्ही दुसऱ्याला जेवढं संपवणार तेवढे तुम्ही, त्यालाच आपण इनडिसेंट कॉम्पिटिशन स्वामींनी म्हटलं आहे की नाही. विकृत स्पर्धा, कुरूप स्पर्धा. स्पर्धा म्हणजे कुरूपता येते त्याच्यामध्ये, म्हणजे त्याला संपवूनच टाकायचं. अर्थात हा विषय सगळ्यांनाच माहिती आहे, चित्रपटातून खूप दाखवला जातो. प्रचंड स्पर्धा असते, मग ते राजकारणी क्षेत्र असो, उद्योग क्षेत्रात, कोणत्याही क्षेत्रामध्ये. देशादेशांमध्ये किती स्पर्धा असते. युद्ध त्याच्यामुळेच होतात. महाभारत युद्ध त्याच्यामुळेच झालं. पण जर ब्रह्मविद्या असेल तर तिथे मात्र हा फार मोठा दुर्गुण आहे. एरवी दुर्गुणच आहे तो. सगळ्या जगाने जर मत्सरी हा दुर्गुण टाकून दिला, बघा या जगाचं नंदन व्हायला, वन व्हायला किती वेळ लागेल. दिस वर्ल्ड विल बिकम पॅराडाईज, आहे की नाही. ह्या जगाचं स्वर्ग व्हायला किती वेळ लागेल. काहीच वेळ लागणार नाही की नाही. कारण काही मत्सरच नाही आहे. न घडावा मत्सर, आहे की नाही. ते तुमची पसायदान आहे तेच सांगता येईल आपल्याला की नाही. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये लाहो, जो जे वांछील तोते लाहो, प्राणी जात. हा काय मत्सराचा अभाव म्हणून तुम्ही बोलू शकता असं, आहे की नाही. मत्सर असला तर अशी प्रार्थना कोण करू शकेल, असं मागणं कोण मागू शकेल की नाही. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूतळी भेटत भूत. अनवरत म्हणजे न थांबत, अनवरत म्हणजे सदोदित, नित्य.
आम्हाला असे लोक, जसा पाऊस पडतो धो धो, तसे धो धो आमच्याकडे ईश्वरनिष्ठ यायला हवेत, ईश्वरनिष्ठांची समूह यायला हवेत, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. काय सुंदर पॉझिटिव्ह विचार आहेत बघा, आहे की नाही. हे जर आपल्या कानावर सतत आदळले, आहे की नाही, लहान मुलांच्या युवकांच्या कानावर सतत जर आदळले, तर बघा तो ज्ञानयज्ञ आहे. आपण आहुती टाकतो, स्वाहा म्हणतो, तो यज्ञ आहे. तो द्रव्यमयात यज्ञात आहे. त्याला तूप पाहिजे, त्याला करणारा पाहिजे, सुरक्षुर्व पाहिजे, अग्नी पाहिजे. इथे काहीच नाही पाहिजे तुम्हाला. फक्त तुम्ही श्रद्धेने बसा, की नाही. भक्ती, श्रद्धा म्हणजे भक्ती, पूर्ण विश्वास, त्याला श्रद्धा म्हणतात. भक्तीने बसा, प्रेमाने ह्या विषयावर प्रेम करा, की नाही. हा विषय परका वाटला नाही पाहिजे, आपला विषय आपला वाटला पाहिजे, की नाही. हा जर विषय आपल्याला आपला वाटत असेल आणि या विषयाविषयी आणि विषय सांगण्याविषयी असूया नसेल, म्हणजे दोषदृष्टी नसेल, आहे की नाही. नाही तर कृष्ण सांगणं, माझाच मित्र आहे तो कोण मला ज्ञान देतो आहे, असं जर म्हणून त्याला असूया म्हणतात. ती हिंसा आहे, व्हायलन्स आहे. तो अहिंसेचे खरे गमक म्हणजे मत्सराचा अभाव. हे कुठून काढलं, मला हे आश्चर्यच वाटलं स्वामीजींचं, पण आहे, अद्भुत आहे ते. तुम्ही भक्तियोगाची साधने बघा, त्या अध्यायात आहे ते. त्याच्यामध्ये स्वामींनी हे जे सांगितलं आहे की अहिंसा, आपण अहिंसा म्हणजे आपलेच काही समजुती असतात, आहे की नाही. म्हणजे ती अहिंसा नाही आहे, की नाही. ते अहिंसेच्या नावाखाली खूप हिंसा होते, की नाही. बेदरद नागवणारा, अत्यंत निष्ठुर मनाचा, नाही, अत्यंत क्रूर, आणि फक्त गवत खातो, धिक्कार असतो त्या माणसाला, असं म्हटलं आहे की नाही. गौण गोष्टी ज्या आहेत त्यांनाच महत्त्व देतो. तो सगळे टिळा लावेल, माळा लावेल, सगळं करेल. त्याचं मन अत्यंत क्रूर आहे, मनामध्ये खूप क्रूर आहे. थोडेसेच कपडे घालेल तो, की नाही. अक्षुद्र बुद्धी ही महात्मा असं म्हणतात ते. त्याची बुद्धी क्षुद्र नाही आहे, विशाल मन आहे. कृष्णाचं मन विशाल होतं, संतांचं मन विशाल होतं. हे विशाल मनाचे आहे, कारण ते विशाल विषयाचं चिंतन करणार आहे. ब्रह्म विशाल आहे, ब्रह्म बृहत्वात, नाही, ज्याला सीमा नाही आहे, असीम आहे, की नाही. अनंत आहे, आकाश अनंत असतं, त्याला कुठे सुरू झालं आणि कुठे संपतं असं नाही, त्याला अनंत म्हणतात. ज्याला शेवटच नाही आहे, अंत म्हणजे शेवट, त्याला शेवटच नाही आहे. आर पार, इकडे तिकडे पाणी बघा समुद्राचं, जिकडे तिकडे पाणीच पाणी, की नाही. अपरंपार आहे ते. अशा विषयाचं तुम्ही चिंतन करता तेव्हा तुम्ही तसेच होऊन जाता. तुमची क्षुद्रबुद्धी अक्षुद्र होऊन जाते. तुमच्या जीवनातली क्षुद्रता, की नाही. क्षुद्रता म्हणजे लघुता, त्याला क्षुद्रता म्हणतात, आहे की नाही. आपण लघुता, विचारांची लघुता, वागण्या आचरणाची लघुता, की नाही, बोलण्यामध्ये लघुता, ही लघुता, क्षुद्रता, कुरूपता, ही कशी नष्ट होणार? त्याच्या विरुद्ध, की नाही, त्याच्या विरुद्ध करा. त्याला योगशास्त्रात म्हटलं आहे भावना काय, हां, प्रतिपक्ष भावनम, प्रतिपक्ष म्हटलं आहे त्याला. प्रतिपक्ष म्हटलं आहे जे हे असेल त्याच्या उलटं करा, की नाही. तुम्हाला क्रोधाची भावना येत असेल त्याच्या प्रेमाची भावना करा, म्हणजे प्रेमाची भावना ते क्रोधाची भावना मारून टाकेल. स्वामीजींनी उदाहरण दिलं आहे राजयोगामध्ये, की बाई आपल्या नवऱ्यावर खूप संतापली आहे आणि तिला भयंकर राग आला, ती क्रोधाची वृत्ती आहे, क्रोधवृत्ती आहे. छोटं बाळ येते तिच्याकडे आणि त्याला लाड करायला लागते, ती विसरून जाते नवऱ्यावर किती रागवली होती. त्याला म्हणतात प्रतिपक्ष भावना. ते मुलाविषयी तिची प्रेमभावना जागृत होते. उदाहरण आहे, पटकन समजेल, की तिच्या मनामध्ये जी क्रोधाला नष्ट करणारी किंवा जिंकणारी विरुद्ध भावना कोणती आहे? प्रेमाची आहे. ते लहान मुलाचं प्रेम करते ते विसरून जाते, आणि तसंच आपल्या जीवनामध्ये प्रतिपक्ष धर्म्यं संवाद मावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः, की नाही. माझं ज्ञानयज्ञाने पूजन करतो, इति मे मतिः, असं मी समजतो. कोण देव समजतात. म्हणजे आपल्याला
कितीतरी सहज शक्य होणारे मार्ग आहेत. त्याला इथे वेदांत मार्ग म्हटलं आहे. महाराज वेदांताची तत्त्वे काय आहेत प्रश्न विचारतो शेजारी. तर वेदांताची तत्त्वे म्हणजे काय? वेदांत म्हणजे जाणणं, ते ज्ञान आहे त्याचं सार, त्याला वेदांत म्हणतात. अंतिम सिद्धांत, कन्क्ल्युजन. आपण निबंध लिहितो, शेवटी कन्क्ल्युजन करतो, सार करतो, उपसंहार करतो. आम्ही एवढं सांगितलं त्याचं सार हे आहे. नवनीत मंथून नवनीता तैसे घे अनंता. ताक घुसळल्यानंतर त्याचं सार काय आहे? नवनीत आहे, म्हणजे लोणी आहे. तैसे अनंताला घ्यायला पाहिजे, देवाला तसं घ्यायला पाहिजे. सगळं केल्यानंतर तुम्हाला देव तुम्हाला सापडायला पाहिजे. तुमच्या हातावर लोणी पाहिजे, तळ हातावर देव सापडला पाहिजे. कारण काय, देव हे सगळ्या चांगुलपणाचं एक प्रतीक आहे. देवी जी संकल्पना आहे, ब्रह्म ही संकल्पना आहे, जेवढं काही मंगल आहे, उदात्त आहे, शुभ आहे, चांगलं आहे, त्याचं एक प्रतीक आहे. आणि ब्रह्म हे सगळ्यांचं प्रतीक आहे. त्यात जर तुम्ही आपलं मनाला जोडलं, बुद्धीला जोडलं, गीतेमध्ये ते आदत्स्व म्हटलं आहे की नाही, मय्ये मना आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय असं म्हटलं आहे. तुम्ही आदत्स्व आणि निवेश दोन्ही क्रियापद आहे. मयी एव, माझ्यातच. ते कारण काय, एखाद्या जागी प्रकाश जास्त आहे, तोच सर्व रूपाने नटला आहे. म्हणजे भगवंत सगळीकडे नटलेला आहे. नटलेला आहे म्हणजे सजलेला आहे. जसं आपण विठ्ठलाला सजवलं जातं, देवीला सजवलं जातं, तसं तोच सगळ्या जगामध्ये सजलेला आहे, नटलेला आहे. फक्त एवढा फरक आहे की एखाद्या जागी जास्ती प्रकाश आहे. वेदांत काय म्हणतो? सगळ्यात जास्ती प्रकाश म्हणजे जिथे अंधार नाही, तम नाही आहे. सूर्यामध्ये प्रकाशच प्रकाश आहे, चंद्राचाही प्रकाश असतो, काजवासुद्धा प्रकाश देतो, तारेसुद्धा प्रकाश होतो, चंद्राचं चांदण असतं, प्रकाश देतात. पण सूर्याचा प्रकाश म्हणजे वेगळीच गोष्ट आहे की नाही? कारण तो प्रकाशमय आहे, प्रकाशयुक्त आहे. तो म्हणजेच प्रकाश आहे की नाही? त्याच्याच प्रकाशाने सगळे प्रकाशमय होतात. पृथ्वी प्रकाशमान होते, चंद्र प्रकाशमान होतो, सगळं जीवनच प्रकाशमान होतं. सूर्याच्या अस्तित्वाशिवाय आपलं अस्तित्वच नाही आहे. मग प्रकाश म्हणजे सूर्य, बाकीचे आहेत की नाही? सौर ऊर्जा म्हणजे काय? सौरच आहे, सूर्य आहे म्हणून सौर ऊर्जा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्याला ती जीवनदायी आहे, देणारी आहे. तो प्रकाश, त्याचं अस्तित्व जीवनदायी देणार आहे. मग वेदांत तेच म्हणतो, सिलेक्ट दी बेस्ट. तुम्हाला निवडायला खूप तुम्हाला ऑप्शन्स आहेत की नाही? खूप आहे, पण बेस्ट निवडा की नाही? सगळ्यात जे बेस्ट आहे ते निवडा. कशाला बेस्ट निवडा? कारण त्याचा परिणाम बेस्ट होईल आहे की नाही? तुम्ही चांगलं बी पेरलं शेतामध्ये किंवा झाड बेस्ट क्वालिटीचं तुम्ही झाड लावलं, त्याला बेस्ट फळ येणारं, उत्तम फळ, सर्वोत्तम फळ येणारं, तुम्हाला सर्वोत्तम फळं मिळतील. जेव्हा झाडाला फळं लागतील तेव्हा सर्वोत्तम फळं मिळतील तुम्हाला. म्हणून सिलेक्ट द बेस्ट. बेस्ट नाही तर सेकंड बेस्ट, थर्ड बेस्ट, पण वर्स्ट कधीच सुरू नका आहे की नाही? तुम्ही जर वर्स्ट तुम्ही सिलेक्ट केलं त्याचा परिणाम वर्स्ट होणार. म्हणून दिसतात की कर्णाने दुर्योधनाची निवड केली मित्र म्हणून, ती वर्स्ट निवड होती. याच्यापेक्षा वाईट निवड काय असू शकणार आहे की नाही? म्हणजे दुर्योधनासारखा वाईट माणूस आणखी कोण नसू शकणार. मग दुर्योधनामध्ये जेव्हा धृतराष्ट्र पण आला, दुष्टात सगळंच आलं, ते शकुनी पण आला, तसंच वर्णन आहे महाभारतामध्ये आहे की नाही? मग तुमची निवड चुकली आणि दुर्योधनाची निवड पण चुकली. त्यांनी कर्णाला निवडला आपला मित्र म्हणून. आम्ही म्हणजे असं करतात की मैत्री गुणांची दुर्योधनाने कर्णाची. अरे काही मैत्री आहे काय आहे की नाही? नुसती मैत्री असली की झालं काय
की नाही. ती मैत्री तुम्हाला खड्ड्याकडे घेऊन जाते, नरकाकडे घेऊन जाते. ती काय मैत्री आहे काय? मैत्री म्हणजे ती तुम्हाला उन्नत करते. खरे मित्र कोण आहेत? अर्जुन आणि कृष्ण मैत्री आहे. सख्य भक्ती ज्याला म्हणतात, आहे की नाही. ते कृष्णार्जुनाचं उदाहरण आहे. कृष्णाने अर्जुनाला कधी, आता समजा तिथे कृष्ण नसते त्या रथावर, की नाही, सेनयोर उभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत, की नाही, अच्युता माझा रथ या दोन्ही सेनांच्या मध्ये स्थापित कर. आता कृष्ण कोण? भगवान आहे. भगवान वाच, इथं अर्जुन वाच आहे. तो आदेश देतो आहे आपल्या रथाला, माझा रथ सेनयो उभयोर्मध्ये रथम स्थापय, रथाची स्थापना कर अच्युता, म्हणजे आदेश देतो आहे. तो कोण करतो विचार? का माझं काम आहे, मी ड्रायव्हर आहे, जसं म्हटलं माझ्या आता ऐकताय, आहे की नाही. पण जेव्हा अर्जुन म्हणतो युद्ध करणार नाही, तेव्हा त्याला त्याचे इतके कान ओढतो, कान खलखला हलवतो, आहे की नाही. म्हणजे किती त्याला शब्दांचा मार दिला असेल आपल्याला कल्पना नाही करता येत. हा शब्दांचा मार कोणीच देऊ शकत नाही, फक्त कृष्ण देऊ शकतो, युधिष्ठिर नाही. युधिष्ठिर काही बोलला वाईट वाईट तर तलवार उपसली अर्जुनाने, त्याचं शिरच्छेद करायला निघाला युद्धभूमीवर, शिबिरामध्ये. अशी घटना आहे महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी, आहे की नाही. तुला कर्णाला मारता येत नसेल तर फेकून दे तुझं गांडीव, बस. म्हटलं अरे माझी प्रतिज्ञा म्हणे, गांड फेकून झालं मी मारून टाकणार. मारून गेला. कृष्ण होता तो वाचला युधिष्ठिर. पण कृष्ण इतक्या वाईट शब्दामध्ये शिवाय देतो, क्लैब्यम मास्मगम पार्थ नाही तत्वयी उपपद्धती क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप, आहे की नाही. काय सुंदर आहे बघा. कुतस्त्वा कश्मलविदम विषमे समुपस्थितम क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा, म्हणजे एक एक शब्द म्हणजे निखाऱ्यासारखे आहेत, की नाही. तो निखारे फेकतो, पण अर्जुन काही डिस्टर्ब होत नाही, असं म्हणत नाही. अरे असं काय बोलतो, मला इतकं कठोर कडक कसं काय बोलतो, इतकं तिखट कसं काय बोलतो, असं नाही म्हटलं. बिचारा चुपचाप बसलेला आहे, ऐकतोय सगळं. कारण त्याला माहीत आहे की माझा हा खरा मित्र आहे की नाही. माझा खरा मित्र आहे, मला चांगलं वाटावं म्हणून गोड नाही बोलणार फक्त. ती वेळ वेगळी आहे. पण जेव्हा कठोर बोलण्याची वेळ येते तेव्हा तो मागे हटणार नाही. त्याला म्हणतात मित्र, आई, वडील, कोणी असो मग, जे खरं आपल्या कल्याण. जेव्हा वेळ आली तेव्हा तो तितकाच कठोर होतो, की नाही. मृदूनी कुसुमारती वज्रादपि कठोरानी मृदूनी, हे उत्तर रामचरित्र भवभूतीचा श्लोक आहे, की नाही. वज्रादपि कठोरानी मृदूनी कुसुमादपि लोकोत्तराणाम तु कोण वक्तुमर्हति. म्हणजे लोकोत्तर पुरुष जे असतात ते कशा प्रकारे विचार करतात ते सामान्य माणसाने कसं समजणार, की नाही. ते वेळ पडली तर वज्रापेक्षा कठोर होऊ शकतात, नाहीतर मृदूनी कुसुमादपि, फुलापेक्षा कोमल होऊ शकतात, की नाही. दोन्ही त्यांना जमतं, की नाही. आपल्याला दोन्ही जमत नाही सामान्य, म्हणून ते असं आपण परिणामाला वाईट दिसतो, आहे की नाही. भले तरी देऊ कासेची लंगोटी, की नाही. नाठाळाचे माथी काठी घालू माथा, आहे की नाही. म्हणजे नीट असेल, भला असेल तर आम्ही आमच्या कमरेचा कपडा पण काढून देऊ. भले तरी देऊ कासेची लंगोटी, तर देऊ नाठाळाची माथा घालू काठी, की नाठाळाचे काठी घालू माथा, जे काय असेल ते, आहे की. जर नाठाळ असाला कोणी तर डोक्यावर काठी आणायला आम्ही मागे हटणार नाही, की नाही. त्याला म्हणतो हितकर्ता, आहे की नाही. नाही तर मन राखायला जातो आपण जन्मभर, कोणाचंच मन राखू शकत नाही बघा, आहे की नाही. याचं कारण काय? आपला तिथे एक स्वार्थ असतो, आहे की नाही. निस्पृह माणूसच बोलू शकतो, लक्षात घ्या. जर निस्पृहता नसेल तर तुम्ही नाही कठोर बोलू शकणार. कृष्णा निस्पृह होता, आहे की नाही, म्हणून अगदी कठोर. विवेकानंद म्हणून ते कठोर बोलू शकले. भारतात त्याचं खूप प्रेम होतं. इतकं प्रेम कोणीच करू शकलं नाही. आपण मला तर कोणी सापडत नाही दुसरा एखादा माणूस ज्यांनी भारतावर इतकं प्रेम केलं. तसं साहित्यात पण आहे की भारतावर इतकं प्रेम करू शकणारा आणि खऱ्या अर्थाने प्रेम करू शकणारा दुसरा कोणीच नाही. पंडित कठोर बोलले बघा, त्यांची व्याख्यानं बघा किती कठोर आहेत ते, आहे की नाही. पण ते प्रेमापोटी आहे, की नाही. फक्त कठोरच बोलले काय नाही, ते 2% 5% आहे. बाकी त्यांनी देशाची स्तुतीच केली, आहे की नाही. अमाप स्तुती केली. भारताचा अमाप त्यांनी वैभव गौरव केला, देशात केला, देशाच्या बाहेर केला, की नाही. अमेरिकेत जाऊन भारताचं गुणगानच केलं त्यांनी,
आहे की नाही. कोणी जर भारताची टीका केली, निंदा केली, तर त्याचा त्यांनी विरोध केला. चूक आहे तुमचं, आहे की नाही. किती चूक आहे त्याची त्यांनी म्हणजे काय काय त्याला आपण हे केली, टिंगल केली. तुम्ही किती मूर्ख आहात, तुम्हाला काहीच माहीत नाही. नुसतंच ऐकू माहितीवर तुम्ही आपलं मतं बनवली आहात. मृदूनी कुसुमादपी निष्प्रभ माणूसच करू शकतो. म्हणूनच महाभारतामध्ये पांडवांच्या साईडला फक्त तिघंच आहेत, भीमसेन, कुंती आणि द्रौपदी. तुम्ही महाभारतात बघा, तिघंजणच फक्त स्पष्ट बोलतात. कौरव साईडला दोघंच आहे फक्त, संजय आणि विदुर. हे स्पष्ट बोलतात. किती लागणार असून किती त्या विदुराला तर हाकलून देतात शेवटी. तुझा इथे आमच्या तिथे राहतो, आमचाच मंत्री आहे, महामंत्री आहे, नाही आमचेच तू उणे जुने काढतो, जा इथे राहू नको. त्याला पळवून लावतात. तो बिचारा उठतो. विदुर आणि पांडवांच्या आधी शांती आहे इथे. ते कौरव सभेमध्ये नुसतीच अशांती, नुसतीच कटकारस्थानी आहे. सगळं वातावरण खराब करून टाकलं आहे की नाही त्यांनी. म्हणजे 5च जणं दिसतात तुम्हाला महाभारतामध्ये, बाकी सगळे मनं राखणारी आहेत की नाही. त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो आहे की नाही. आणि कृष्ण आणि व्यास हे सामान्य माणसं नाहीत, हे सगळे दैवी पुरुष आहेत. कृष्ण दैवी पुरुष आहे आणि व्यास हे दैवी पुरुष आहेत की नाही. हे नेहमी स्पष्ट बोलतात. तुम्ही महाभारत बघा, तुम्हाला हे 5-7 लोक आहेत, इकडले 3 तिकडले 2 आणि ते 2 असे 7 लोक आहेत. हे 7 लोकांचं वैशिष्ट्य मिळेल तुम्हाला महाभारतातून. शिकायचं काय, हे शिकायचं आहे की ते इतके स्पष्टवादी आहे. स्पष्टवादी कोणीही स्पष्टवादी होत नाही आहे. ते निस्पृह पाहिजे. त्याने कोणाचंच काही देणं घेणं नाही, स्वार्थच नाही त्यांच्यामध्ये. माझं काही बिघडेल, बिघडू द्या, आहे का नाही. त्याची परवाच नाही त्यांना. विदुराला हाकलून दिलं. संजय काय आहे, सारथी आहे तो, सूतपुत्र आहे, सूत आहे तो, आहे की नाही. त्याचं कुळ सुताचं आहे. तो गवलगण ऋषीचा पुत्र आहे, पण तो आहे सुताचं काम करतो आहे म्हणून तो सूत झाला. रथ चालवणे सूत आहे, काम आहे. सूत म्हणजे सेवा, आहे की नाही. गीता म्हणते जो सेवा करतो तो सूत होतो, म्हणजे शूद्र होतो, की नाही. जो क्षत्रिय होतो, क्षत्रिय वृत्ती आहे तो क्षत्रिय आहे. ब्राह्मण वृत्ती, ब्रह्मवृत्ती आहे तो ब्राह्मण आहे. वैश्य वृत्ती आहे तो वैश्य आहे. सेवावृत्ती आहे तो शूद्र आहे. शूद्र म्हणजे एक शूद्र नाही आहे, शूद्र म्हणजे सेवा करणारा, वेतन घेऊन सेवा करणारा, पैसे घेऊन दुसऱ्यांची सेवा करणारा, त्याला शूद्र म्हणतात. संजय काय आहे, तो क्षत्रिय नाही आहे, वैश्यही नाही आहे, ब्रह्मही नाही आहे, त्याची वृत्ती नाही आहे ती, त्याची वृत्ती सेवाची. पण कुठे चुकत नाही. किती आश्चर्य आहे. बाकीचे तर आहेतच, पण किती आश्चर्य बघा. एक नुसतं सेवा करणारा अटेंडंट आहे तो, आणि रथारखान आंधळ आहे ना, त्याचा राजा आंधळा आहे, ते दिसत नाही म्हणून त्याच्या सेवा करण्यात तो आहे. पण कधी प्रत्येक वेळी युद्ध झाल्यानंतरसुद्धा संजय म्हणतो की तुझ्यामुळे बरबादी झाली कुरुकुळाची, स्पष्टता आहे की नाही. तो म्हणतो हे असं कसं झालं, असं झालं, तसं झालं, म्हणजे त्याला म्हणतो मी जबाबदार नाही असं दाखवण्याचा प्रयत्न. नाही, तू जबाबदार आहे. धृतराष्ट्र तू जबाबदार आहे सगळ्यांना. असं काय अद्भुत आहे. एक साधा अटेंडंट नोकर घरातला पैसे घेतो, पगार घेतो, आणि तो म्हणतो की मालकाला सांगतो की तू जबाबदार आहे. असं कधी असतं काय? शक्य आहे का ते? पण शक्य आहे महाभारतामध्ये. इथे लिहिलं आहे महाभारतामध्ये, आहे की नाही. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. धृतराष्ट्र जिथे यत्र योगेश्वर, जिथे योगेश्वर कृष्ण आहे, इथे योगेश्वर, तर महायोगेश्वर हरी पण म्हटलं आहे, ही संजनाने म्हटलं आहे. इथे योगेश्वर कृष्ण म्हटलं आहे, योगांचा ऐश्वर, आहे की नाही. ते योग सामर्थ्य ज्याच्यामध्ये असा कृष्ण. आणि यत्र पार्थो धनुर्धरा, आणि जिथे पार्थ आहे, धनुर्धरा आहे, हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे, शस्त्र घेतलेलं आहे. जिथे 2 गोष्टी आहेत, ॲक्शन आणि ज्ञान, आहे की नाही. तिथे काय, तत्र श्री, तिथे श्री आहे, तिथे संपदा आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, आहे की नाही. तत्र श्री, तिथे विजय आहे, तिथे सक्सेस आहे. तत्र श्री विजयो भूती आहे, म्हणजे तिथे विभूती. विभूती म्हणजे काहीतरी विशेष भूती, म्हणजे विशेष ऐश्वर, विशेष गुण आहे, त्याला विभूती म्हणतो आपण. विभूती योग आहे 10वा. तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मती मम, आणि तिथेच खरी खरी नीतिमत्ता आहे, सदाचार आहे, तिथे धर्म आहे, असं मला वाटतं आहे. याचा अर्थ तू युद्ध हरला,
नाही म्हणजे संजय धृतराष्ट्राला सांगतो, कारण हे गीता आहे. अर्थात एक मत आहे की झाल्यानंतर सांगितली आहे, पण आपण जे बघतो आहे 25वा अध्याय भीष्म पर्वामधला 25 ते 47 काहीतरी आहे, त्याच्यामध्ये व्यासप्रसादात श्रुतवान असं म्हटलं आहे. व्यासांच्या कृपेने मी हे बघतो आहे आणि ऐकतो आहे युद्धभूमीवर काय चाललं आहे. ही व्यासांची कृपा आहे असं तो म्हणतो. मला त्याने दिव्यदृष्टी दिली म्हणून कृष्ण संजय हा विश्वरूप दर्शन बघू शकला. अर्जुनाने बघितलं आणि संजयाने बघितलं, कारण त्याला ती दृष्टी होती, ती व्यासांची कृपा होती त्याच्यावर. व्यासप्रसादात श्रुतवान, व्यासांच्या कृपेने मला ऐकायला मिळालं, मला बघायला मिळालं. पण तो म्हणतो की धृतराष्ट्र तुझा विजय नाही आहे, कारण तुझ्याकडे धर्म नाही आहे, तुझ्या बाजूला धर्म नाही आहे, तुझ्या बाजूला नीतिमत्ता नाही आहे की नाही, तुझ्या बाजूला कृष्ण नाही आहे, आणि म्हणून तू काही जिंकणार नाही आहे की नाही. म्हणजे तू हारणार आहे इतक्या स्पष्टपणे म्हणू शकणारा म्हणजे खरे महापुरुष कोण आहेत ते स्पष्ट बोलू शकतात की नाही. समोरच्याला मन दुखेल म्हणून तो वाईट बोलायचं म्हणजे हे करायचं नाही. कुंती बघा, द्रौपदी बघा, भीमसेन बघा, खरोखरच आश्चर्य आहे. एवढं महाभारत आहे की नाही, एवढा अद्भुत ग्रंथ आहे, राष्ट्रीय ग्रंथ आहे, पण निस्पृह लोक 7च आहेत. बाकी जे निस्पृह आहेत त्यांनी सगळी सत्यानाश केला, सगळ्या पूर्ण पिढीचा सत्यानाश केला, सर्वनाश झाला 18 दिवसांमध्ये. 18 दिवसामध्ये युद्ध नाही झालं. युद्ध तयारी त्याच्या आधी 50 वर्ष चालू होती, कारण सगळ्यांची मनं खराब युद्ध उन्मुख होत होती. ते युनोनी म्हटलं आहे ना की युद्धभूमीवर नंतर लढली जातात, ते आधी मनात लढली जातात, त्याची तयारी मनात असते. आणि मग एक दिवस ते युद्ध सुरू होते. अचानक युद्ध सुरू नाही झालं महाभारताचं, त्याची तयारी पूर्ण आधीपासून सुरू आहे ती. म्हणून हे काय हे मोठी उदाहरणं आहेत. तसंच व्यक्तिगत जीवनात घडतं. म्हणून वेदांताची तत्वे म्हणजे हेच आहे. वेद म्हणजे ज्ञान, विद धातू आहे, ज्ञान. वेद म्हणजे ज्ञान, व्याद म्हणजे शब्दराशी. स्वामीजींनी म्हटलं शब्दराशी, ज्ञानांचे शब्द आहेत, शब्दराशी आहे. तुम्ही जर त्याकडे उन्मुख झाले की नाही, बाकी तुम्ही काय करू शकता आहे की नाही. माणूस हा काय पपेट आहे, म्हणजे बाहुली आहे तो. जसे रंगमंचावर जे अभिनय करणारे असतात ते फक्त बाहुली असतात आणि त्यांना हात कसा हलवायचा, डोकं कसं हलवायचं, काय संवाद बोलायचं, सगळं काय त्यांना सांगितलं, असंच करा, असं नका करू, सांगितल्याप्रमाणे त्यांना करावं लागतं. ते बाहुले असतात. तसंच काय एरवी काय माणूस बाहुल्याप्रमाणे तो पूर्णपणे पराधीन आहे, स्वाधीन नाही आहे, तो पराधीन आहे की नाही. मग तो पराधीन त्याचा तो उपयोग कसा करून घेऊ शकतो, त्याला स्वातंत्र्य नाही आहे. नाही तर सगळेच माणसं महापुरुष झाले असते, संत झाले असते. सगळे होत का नाही, कारण तो पराधीन आहे म्हणून होत नाही. त्याला स्वातंत्र्य आहे, पण तो स्वतःचा उपयोग करू शकत नाही आहे की नाही. तो वाटेल ते होऊ शकतो. नर करे सो काय, तो नारायण होतो असं नाही. माणसाने मनावर घेतलं तो काय करू शकणार, तो नारायण होऊ शकतो. म्हणजे होत नाही ते की नाही. का होत नाही आहे, कारण तो स्वाधीन नाही आहे की नाही. पराधीन कोणाच्या अधीन आहे, तो स्वतःच्या संस्काराच्या अधीन आहे की नाही. त्यांनी जे आधी केलं आहे जन्मजन्मांतरे पिवा, त्याच्या अधीन आहे. ते त्याला काही करू देणार नाही. मग काय करता येईल आहे, जे जमतं ते करा असं शास्त्र म्हणतं. तुम्हाला जे जमतं ते अर्जुनाने केलं. तो एक थोडासा सीमित भाग आहे, कारण अर्जुन काही पूर्ण ब्रह्मज्ञानी झाला नाही, बदललं नाही. त्यांनी युद्ध झाल्यानंतर काही नाही केलं, पण त्याच्यात जेवढं होतं त्यावेळी ते युद्ध तर केलं कमीत कमी. कृष्णाने सांगितल्यानंतर की नाही, मग त्यांनी म्हटलं तर खरं की मी तू सांगण्याप्रमाणे करिष्ये वचनम तव, असं तर म्हटलं त्यांनी. तव वचनम करिष्ये, तू म्हणतो युद्ध करतो, मी युद्ध करतो आहे. आधी म्हणतो की विसृज सस्याच्या तुष्णीम बभूव, तो आता बडबड करणे संपवलं त्याने आणि युद्ध करणे संपवलं.
पहिला अध्याय आहे ना, तो म्हणतो मी आधी तर खूप बोलला, पहिला अध्याय त्याचंच आहे, त्याचंच भाषण आहे बहुतांशी. आज कृष्ण फक्त ऐकतो आहे, काही बोलत नाही आहे, याचं भाषणच ऐकतो आहे कृष्ण. कुठेच काही कृष्णाने अडवलं नाही. अरे काय बडबड करतो आहेस तू, असं म्हणत नाही. ते आधी म्हणून टाकलं आहे, प्रज्ञावादांश भाषसे, तू शहाण्यासारखं बोलतो आहेस, पण नंतर त्याला अडवलं नाही कुठे. शेवटी म्हणतो तो की मी आता बोलणार पण नाही आहे. तुम्ही बोलतो आहे आणि तू ऐकतो आहे, आता मी काय करतो, लढणार पण नाही आणि बोलणार पण नाही. एव मुक्ता की नाही ऋषिकेश भारत आणि तुष्णीम बभुव, म्हणजे आता मी चुप बसतो. तो चुप बसला आहे की नाही. मग कृष्णांची संवाद झाले, प्रश्नोत्तर झाली, आणि मग शेवटी तर म्हणतो आहे नष्टो मोह, माझा मोह गेला. म्हणजे मी युद्ध करण्यापुरती जो म्हणत तेवढा मोह तर माझा गेला. मोहामुळे तो युद्धच करत नव्हता, शोकामुळे युद्धच करत नव्हता. त्याला शोक मोह हे दोन बीजभूत दोष म्हटले शंकराचार्यांनी, शोक आणि मोह. अर्जुनला खूप शोक निमग्न आहे, संसार आपल्या शोकसागरामध्ये तो डुबला होता असं वर्णन आहे की नाही, आणि मोहसागरामध्ये डुबला होता तो. आता कृष्णाने त्याला त्यातून वर काढलं की नाही. माझा तो म्हणतो माझा मोह गेला असं तर म्हणतो. 18 अध्याय ऐकून, म्हणजे कृष्णाचा उपदेश ऐकून तो म्हणतो की माझा मोह गेला. नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला. स्मृतिर्लब्ध्वा, स्मृती म्हणजे माझं कर्तव्य काय, मला काय करायला पाहिजे, ती स्मृती शोकमोहामुळे ब्लर होऊन जाते, अधू होऊन जाते किंवा पुसली जाते, त्याला ब्लरिंग होतं त्याला की नाही. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, आपली स्मृती नष्ट झालेली आहे. स्मृती कशाची, संस्कार, शास्त्रांची, शास्त्र संस्कार जे आपल्यावर पडलेले आहेत, जे काही थोडेफार असतील ते आपल्याला स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश असं म्हटलं आहे गीतेमध्ये. तुमची स्मृती भ्रंश झाली, भ्रष्ट झाली की तुमच्या बुद्धीचाही नाश झाला. बुद्धिनाशात प्रणश्यती, तुमच्या विवेक शक्तीचा नाश झाला की प्रणश्यती म्हणजे पुरुषार्थ अयोग्य. तुम्हाला कोणताच पुरुष साधणार नाही, अर्थपुरुषार्थ साधणार नाही, कामपुरुषार्थ साधणार नाही, धर्मपुरुषार्थ नाही, आणि मोक्षाची तर बातच नको आहे की नाही. कारण बुद्धी नष्ट झाली आहे की नाही. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, हा बुद्धीचा नाश झाला आहे. बुद्धी म्हणजे विवेक बुद्धीचा नाश झालेला आहे की नाही. काय सार आहे, काय असार आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय नित्य आहे, काय अनित्य आहे, काय वस्तू आहे, काय अवस्तू आहे, सगळ्याचा गोंधळ झाला आहे. धर्मसम्मूढ चेता, माझी बुद्धी ही सगळी धर्मसम्मूढ झाली आहे, म्हणजे कन्फ्यूज झालेली आहे, कम्प्लिटली गॉन की नाही. तो म्हणतात स्मृतिर्लब्ध्वा, ती मला मिळालेली आहे, मी जी घालवली होती ती मिळाली आहे मला. लब्ध्वा म्हणजे मिळवलेली आहे की नाही. कशाने मिळवली आहे, मी काही प्रयत्न नाही, कारण मी तर पराधीन आहे, मला तर काही जमत नाही आहे. मी म्हणजे माझी शक्तीच नाही आहे ना, त्याचे हातपाय गळून गेले, डोकं काम नाही करत आहे, बुद्धी काम नाही करत. मग काय, त्वत्प्रसादान मया अच्युत, तुझ्या कृपेमुळे अच्युता मला ती मोह गेला आणि मला ती स्मृती प्राप्त आहे. काय सुंदर आहे बघा की नाही. स्मृतिर्लब्ध्वा तत्त्वत्प्रसादान मया अच्युत, मया म्हणजे मला की नाही. तुझ्या कृपेने, प्रसाद म्हणजे कृपा, चित्ताची प्रसन्नता दुसरा पण अर्थ होतो. अच्युत, आता काय मी स्थितोस्मी गतसंदेह, अस्मी स्थितः गतसंदेह, माझा संदेह जो होता सगळा संपला, संशय संपला. मी काय करायला पाहिजे, काय करायला नको. आता काय करतो, करिष्ये वचनम तव, आता मी तू जे म्हणशील ते. याचा अर्थ काय होतो, मी युद्ध करणार असा अर्थ होत नाही आहे की नाही. तव वचनम करिष्ये म्हणजे मी विचार नाही, तव वचनम करिष्ये, तू म्हणशील ते करीन आहे की नाही. म्हणजे त्याची एवढा श्रद्धा आहे बघा, आणि एवढी असूया रहित आहे, अनसूयवे. अर्जुनाला म्हटलं तुझ्यात असूया नाही अर्जुना, म्हणून तुझी बोलतो आहे, म्हणून तुम्हाला खूप प्रिय आहे की नाही. इष्टोसी मे प्रिय सखाचे ते रहस्यम हेदुत्तमम, तू माझा मित्र आहे, पण इष्टोसी मे सखाचे ती, तू माझा खूप आवडता आहेस आणि तू माझा मित्र आहे की नाही. तुझ्यात असूया नाही आहे म्हणून तुला सांगतो, नाही तर कशाला सांगायला जाणार मला. कोणी कोणाचं ऐकत नाही आहे, मग कशाला सांगायचं की नाही. जिथं ऐकणारच नाही तिथं सांगणारे काही बोलू नाही आहे की नाही. किती सांगितलं धृतराष्ट्राला, काही ऐकलं नाही. इकडनं गेलं आणि ते त्याला ज्ञानेश्वर रेड्यासारखं म्हटलं आहे
आहे की नाही. रेडा पाण्यात बसला आहे बा तो मख्खा आहे, तमोगुणाचा अगदी पराकुटीचा तमोगुण आहे. परंतु अर्जुन तसा नाही आहे की नाही. अर्जुन तर नरनारायणाचा तर मोठा माणूस आहे. अर्जुन जितेंद्रिय आहे, मोठा आहे, तो सात्विक आहे त्याच्यामध्ये की नाही. ते 16व्या अध्यायात आहे ना की अर्जुना तू सात्विक आहेस, तू म्हणून शोक दुःख करू नकोस. ते सगळे सात्विक संपदा आणि हे सांगितले आहे, आसुरी संपदा आणि दैवी संपदा. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरीमता. तुझ्याकडे जर दैवी संपदा असेल, दैवी गुण असतील, तुला मुक्त करतील. पण आसुरी संपदा असेल तुला बंधनात टाकतील. मा शुच संपदम दैवी अभिजा. तू शोक करू नकोस अर्जुना, दुःख करू नकोस तू, कारण तुझ्याकडे दैवी संपदा आहे. मा शुच संपदम दैवी अभिजातो असे पांडव. अर्जुना तू दैवी संपदेने संपन्न आहेस. अभिजातो असे पांडव आहे की नाही. म्हणून तो त्याच्यामध्ये श्रद्धा होती आपल्या मित्राच्या सांगण्याविषयी. हा भगवंत आहे, असूया नव्हती. आणि त्यामुळे तो म्हणतो आता तव वचनम करिष्ये. म्हणजे कृष्णाने त्यावेळी म्हटलं असतं की जाऊ दे आता तुझं युद्ध नाही, जाऊ दे, तुझ्या मनात आलं नाही की युद्ध नाही करायचं, ठीक आहे युद्ध करू नको, आपण युद्ध थांबवूया आहे की नाही. तव वचनम करिष्येचा अर्थ असा होतो की ठीक आहे तू म्हणतोस ना, नाही आता मला युद्ध करायचं आहे असं नाही. तुझ्या वाणीवर माझा पूर्ण विश्वास आहे, तू माझा पूर्णपणे हितकर्ताच आहे. माझ्या मनात तुझ्याविषयीचा माझा भाव आहे, त्याविषयी काहीही शंका नाही आहे की नाही. ते गिरीश बाबू आहेत ना, त्यांनी म्हटलं होतं स्वामींच्या होते, मी ह्या नरेंद्राला जर माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी जरी बघितलं तर काही अनुचित करतो आहे की नाही, तर मी काय म्हणेल माझ्या दृष्टीमध्येच काहीतरी गडबड आहे की नाही. मी काहीतरी चुकतो आहे, माझी दृष्टीच काहीतरी बिघडली आहे. आणि नरेंद्र तसा करूच शकणार नाही. याला म्हणतात श्रद्धा आहे की नाही. श्रद्धा ही श्रद्धा आहे की पक्की 100% की नाही. गिरीबाबा ते ठाकूरांनी तू माझ्यावर सोडव सगळं, मी तुझं बघून घेईल नाही. सर्व धर्मान परित्यज्य मामेक अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तुझं भविष्याची काळजी माझ्याकडे लागली, तुझ्या वर्तमानाची काळजी माझ्याकडे लागली. डोंट वरी. गीता तसंच म्हणतं ना, वारंवार म्हणते आहे की नाही. मी ते माझ्याकडे लागलं आहे, मी सगळं बघून घेईन आहे. त्याला इथे म्हटलं आहे की काय, मी त्याचा दास, मी त्याची संतान, मी त्याचा भक्त. असला अभिमान खूप चांगला. कारण मी हा पिच्छा तर सोडत नाहीस ना, म्हणजे आपण पराधीन आहोत की नाही. हा मी काय आपला पिच्छा सोडत नाही. आणि मी असलं तिथं तुमचं काहीच होणार नाही. तुम्ही पाऊल पुढे टाकू शकणार नाही अध्यात्मामध्ये. अध्यात्मामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे मीचा निर्ममो निरहंकारस्य शांतीमध्ये गच्छती. आणि अहंकार तर आपल्यामध्ये अगदी काय ठासून भरलेला आहे. बारूद जशी ठासून भरलेली असते ना तोफेमध्ये, तशी ठासून भरलेली आहे. मग आपलं पुढे जाणार कसे नाही, आपली पुढे काही वाटचालच होऊ शकत नाही आहे. म्हणून ते म्हणतात की तुम्ही मी जात नाही ना, मग मी राहू द्या ना. मग मी आहे का, मी त्याचा दास, त्याच्यात मी आहे ना. त्याचा म्हणजे देवाचा दास, ब्रह्माचा दास आहे. मी त्याचं संतान आहे, अपत्य आहे. मी त्याचा भक्त हाही मीच आहे त्याच्यामध्ये. हा असला अभिमान खूप चांगला. हा अभिमान आहे पण हा वाईट नाही आहे. उतार आहे बघा आहे की नाही. म्हणजे आपण कुठं काहीच करू शकत नाही मीच्या बाबतीमध्ये आहे की नाही. मीच्या बाबतीत किती तुम्ही घालवला तर तो मी पुन्हा येणार नसते. पिंपळाचं झाड आणि किती तुम्ही उखडून फेकलं ते पिंपळाचं ते पुन्हा दुसऱ्याची कोंब होतं, तसं रामकृष्ण म्हणतात आहे की नाही. पण ह्याच मीला तुम्ही जर भक्त जोडला, दास जोडला, संतान जोडला, तर आता हाच मी तुम्हाला काय करतो, मुक्त करतो नाही. कारण काय हे शक्य आहे, ते शक्य नाही आहे की नाही. तुम्ही मीला घालून देण्यासाठी जे संस्कार पाहिजे, जे बळ पाहिजे, आत्मबळ पाहिजे, ज्ञानाचं बळ पाहिजे, संस्कारांचं बळ पाहिजे, इत्यादी इत्यादी बरेच बळ पाहिजे असतात आहे की नाही. शास्त्रबळ पाहिजे, ते काहीच नाही आपल्याकडे. सगळी झोळी आपली खाली आहे, रिकामी आहे की नाही. आपल्या रिकाम्यात काहीच नाही आहे. असली तरी छिद्र आहेत त्याला, ते काही असले ते पडून जाते त्याच्यातून आहे की नाही. म्हणजे आपली झोळी फाटकी आहे
त्यात किती ज्ञान टाकलं तर त्या फाटक्या याच्यातून बाहेर पडून जातं ते, की नाही. अशा परिस्थितीत करणार काय? मग त्याच्यात काय मी चुप बस, काहीच करण्याचं नाही, मी हताश होऊन बसा, तसं नाही. कोपऱ्यात जाऊन मुळमुळ असं नाही. स्वामी तसं नाही म्हणतात ते. त्याला हा आहे वेदांतही तेच सांगतो आहे, लक्षात घ्या. हे वेदांताचीच तत्वामध्ये येतात आहे. वेदांत ते सांगतो अरे हे नाही ते हे आहे ना, ठीक आहे. मामेकम शरणम व्रज, माझा आधार घे ना, तुला पोहता येत नाही तर नौकेत बस, आहे की नाही. कशाला ते पोहत जातोस, आहे की नाही. आरामात बस, फक्त ते चुपचाप बस, तिथे डान्स नको करू, भांगडा डान्स नको करू, आणि तरी काय नाही. तर नौकेमध्ये शांतपणे बस, ती नौका तुला इकडून तिकडे घेऊन जाईल, परतीला घेऊन जाईल आहे की नाही. तसंच या ज्ञानाकडून अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाईल आहे की नाही. मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जाईल आहे, असताकडून सताकडे घेऊन जाईल आहे, अंधाराकडून तुला प्रकाशाकडे घेऊन जाईल आहे. एकच आहे की नाही. म्हणजे सगळ्यांना सगळं जमत नाही, पण प्रत्येकासाठी काही ना काहीतरी, त्यालाच वेदांत मार्ग, इथं वेदांत मार्ग म्हटलं आहे, ठीक आहे नाही. इथे ते वेदांत मार्गी म्हणतात म्हटलं. वेदांत म्हणजे इकडून काय असतात, काही तुमच्या मदतीला येत नाही, सगळ्यांच्याच मदतीला येतो तो. तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला वर नेलं आहे. तुम्हाला काही जमणार नाही असं कधीच म्हणत नाही. ही ब्युटी आहे वेदांताची. हे तुम्ही काही कामाचे नाही आहे. कुठे कुठे दिसत नाही तुम्हाला, इथं कुठे दिसत नाही, की तिथे कुठेच आढळणार नाही तुम्हाला. या वचनामध्ये कुठेच आढळणार नाही. तुम्ही काही काय डो डिस्पेअर नॉट, स्वामीजी म्हणतात की नाही. तुम्ही कधीही निराश होऊ नका, हताश होऊ नका. हा जो संदेश आहे गीतेचा आणि वचनामधला स्वामींचा, ते वेदांत आहेत, सगळा वेदांत, अद्वैत वेदांत आहे, लक्षात ठेवा पुन्हा, आहे की नाही. अद्वैत वेदांताचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्हाला कधीही ती निराश होत येत नाही. आम्हाला काही जमणार नाही, आमच्यासाठी नाही आहे वगैरे वगैरे, हे जे नकारात्मक विचार आहे हे पूर्णपणे अमान्य आहे वेदांताला, आहे की नाही. अरे तुम्ही काय, तुम्ही माणसं आहात ना, बस नरहा मानव हा असंच म्हटलं आहे. तुम्ही गीतेमध्ये शब्द बघा, तसेच आहे, नरहा मानव. तुम्ही मनुष्य आहात ना, 2 पाय 2 हात 2 पाय उभे राहतात, तुम्ही बस पुष्कळ आहे. तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना, म्हणजे थोडंसं तरी आहे की नाही, बुद्धी आहे की नाही, की तुमच्यात खूप हे आहे, घमंड आहे, गर्विष्ठपणा आहे, असूया आहे, तेवढं नसू द्या, बाकी आम्ही सांभाळून घेऊ, असं काय म्हणते, असं वेदांत म्हणतो. वेदांत म्हणजे गीतात वेदांत आहे, उपनिषद आहे की नाही. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांताला प्रमाण आहे उपनिषद, म्हणजे उपनिषद म्हणजेच वेदांत, वेदांत म्हणजेच उपनिषद. वेदांचं सार म्हणजे उपनिषदामध्ये आहे, म्हणून त्याला वेदांत म्हणतात की नाही. तर हे काय म्हणताय, तुमच्या कल्याणासाठी. तो सखा आहे की नाही, पिता आहे, त्वमिनः पिता, आहे की नाही. जो अस्माकम अविद्याया परंपा, आम्हाला अविद्येच्या पैलतरी नेणारा हा वेदांत आहे, म्हणून तो सांगणारा पित्यासारखा आहे की नाही. नम परमऋषीभ्या, नम परमऋषीभ्या. आम्ही त्या परमऋषींना प्रणाम करतो, कारण ते आमच्या पित्याप्रमाणे आमचा त्यांनी काय केलं आहे, आम्हाला या अज्ञानाच्या परतीराला ज्ञानाकडे घेऊन गेले ते की नाही. म्हणून ते खरे खरे आमचे हितेच्छू, आमचे सुहृद आहे, आमचे कल्याणकर्ते आहे, माता आहे, पिता आहे, धाता आहे, पितामह, हे सगळे गीतेत ते शब्द आहे की नाही. धाता, माता, पितामह, वेद्यम, ओंकार, वृक्षाम, यजुरेवच, सगळंच काही आमचं ते. गती ही तोच आहे. गती म्हणजे शेवटचा आमचं काय, कुठे गती होणार. भरता, आमचं भरणपोषण तोच करतो. गतीर भरता, सुहृद साक्षी, आमचं जीवलग आहे, साक्षी आहे. शरणम आहे, ज्याला कुठं शरण जायचं, देवाला शरण जा. शरणम सुहृद. प्रलय स्थानम निधानम. आम्ही कुठून आलो आहे आणि कुठे जाणार आहे, तिथूनच आलो आहे तिथेच जाणार आहे. देवापासून आलो आहे आणि देवाचं आलं आहे की नाही. आमचं उगम देव आहे आणि आमचं विलय पण देवातच आहे. काय सुंदर कल्पना आहे बघा. हे बाकीच्या कल्पना काय, नुसता भ्रम आहे की नाही, असं वेदांत म्हणतो. ह्या बाकीच्या कल्पना तुमच्या ज्या आहेत त्या सगळ्या निगेटिव्ह आहेत, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. या निगेटिव्ह कल्पनांनी बस थोडंफार होईल, तुमचं शरीर यात्रा होईल आहे की नाही. शरीर यात्रा होईल, शरीर यात्रा, तुमची शरीर यात्रा चालली आहे आपली, आहे की नाही. पण तो आपला प्रवास फक्त शरीराचा आहे, भौतिक प्रवास आहे, अभौतिक प्रवास होत नाही आपला. म्हणून त्यासाठी इथे म्हणतात की वेदांताची तत्त्वे म्हणजे हे आहे, सोहम. लक्षात ठेवा की तुम्ही देवाशी जोडलेले आहात, तुम्ही या भौतिकतेशी जोडले, पृथ्वीशी जोडलेलं नाही आहे की नाही, पृथ्वी तत्वाशी जोडलेले आहात की नाही. तुम्ही मृत नाही आहे, तुम्ही अमृत आहात. तुम्ही मातीशी जोडलेलं नाही आहे की नाही, तुम्ही पृथ्वी तत्वाशी जोडलेलं नाही आहे, तर तुम्ही त्या ब्रह्मतत्वाशी जोडलेले आहात की नाही. आणि नेहमीच तुम्हाला माहीत असो की नाही माहीत असो, हे जर माहीत असेल, जर लहान मुलं माहीत असेल आपले आईवडील आहेत, बस तेवढं पुरेसं आहे की नाही, तो सुरक्षित आहे की नाही. तसं आपल्याला माहीत असेल की आपले आईवडील आहेत, देव आहे, तो सगळं आपलं बघतो आहे, त्याला म्हटलं आहे श्रद्धा, आहे की नाही. श्रद्धामयोयम पुरुष
हा मनुष्य श्रद्धामय आहे, श्रद्धावान आहे की नाही. यो यत श्रद्धस्स एव सह. अर्जुना, तुमची श्रद्धा जर शुद्ध असेल, तुमची श्रद्धा जर शास्त्रसंमत असेल तर तुम्ही तसे व्हाल, आणि तसं नसेल तर उलटं होईल आहे की नाही. म्हणून श्रद्धा वाईट नाही आहे, पण तुमची श्रद्धा सात्विक आहे की तामसिक आहे की राजसिक आहे. तामसिक राजसिक असेल तर सात्विक करून घ्या, बाकी देव बघेल. पुढच्या रविवारी. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपांतरितविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.